विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी हिम्मत बोरसे. माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. यापूर्वी मी 9वी आणि 10वी भूगोलाचे काही प्रकरणांचे व्हिडिओ यूट्यूबवरती टाकलेले आहेत. आता 9वी इतिहास आणि राज्यशास्त्राचा आपण विचार करणार आहोत. इतिहास आणि राज्यशास्त्राचा विचार करण्याच्या आधी आपण थोडासा त्याची पूर्वपीठिका बघूया. या 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये साधारणतः इसवी सन 1961 ते इसवी सन 2000 पर्यंतच्या कालावधीचा समावेश या ठिकाणी असणार आहे. इतिहासाचा अभ्यासक्रम अधिकाधिक अद्ययावत करण्याचा प्रयत्नांचा भाग हे पाठ्यपुस्तक मंडळाचं असतं आणि त्यानुसार ते प्रयत्न करत असतं. आपल्याला सदर जे काही पाठ्यपुस्तक अभ्यासासाठी दिलेलं आहे त्यामध्ये 1961 नंतरच्या काळात भारतात झालेल्या सामाजिक, सांस्कृतिक आणि इतर क्षेत्रातील विकासाचा आढावा त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. अर्थात हा आढावा परिपूर्ण नाही आहे, याचंही आपण भान ठेवणं आवश्यक आहे. कारण पाठ्यपुस्तक निर्मिती ज्यावेळेस केली जाते त्यावेळेस पृष्ठांची मर्यादा लक्षात घ्यावी लागते आणि साधारणतः 40 वर्षाचा हा धावता आढावा या ठिकाणी आपल्याला अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे. म्हणजे 1961 तर 2000 हा 40 वर्षाचा कालावधी आपल्याला अभ्यासासाठी देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये उद्योग आणि शेती यांचा समावेश असलेल्या भारताच्या आर्थिक धोरणाची, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील बदलांची, महिलांच्या सक्षमीकरणाची आणि समाजातील शेवटच्या घटकांशी संबंधित अशा विकासाच्या घटनांची नोंद या पुस्तकामध्ये आहे. शिक्षण क्षेत्राची वाटचाल आणि बदलता भारत यावरती प्रामुख्याने पुस्तक प्रकाश टाकतं. त्यासाठी आपल्याला व्यवस्थित ज्ञात व्हावं या म्हणून अभ्यास मंडळाने विविध ठिकाणी नकाशा, चित्रे, आकडेवारी, पूरक चौकटी यांचा वापर करण्यास आपल्याला सांगितलेलं आहे. तसंच आपलं ज्ञान अद्ययावत व्हावं, जास्तीची माहिती आपल्याला उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून विविध उपक्रम त्या ठिकाणी सुचवलेले आहे. या पाठ्यपुस्तकाद्वारे तुम्हाला भविष्यासाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येईल किंवा इतिहासाच्या क्षेत्रातील उच्च शिक्षणाचा पाया तुम्ही रचू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो अभ्यासक्रम आपल्याला अभ्यासासाठी दिलेला आहे याचे साक्षीदार म्हणजे आपले स्वतःचे पालक आहेत. कारण 1961 तर 2000चा हा कालावधी आहे आणि या कालावधीचे आपले आईवडील, पालक हे त्याचे मोठे साक्षीदार आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून या पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त अधिक विस्ताराने माहिती तुम्ही समजून घेऊ शकता. हा झाला इतिहासाचा भाग. त्याचप्रमाणे राज्यशास्त्र विषयाच्या संदर्भामध्ये 1945 पासून जगातील प्रमुख प्रवाह, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल, भारताची सुरक्षा व्यवस्था, भारतीय सुरक्षा व्यवस्थेपुढील आव्हानं यांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. भारत आणि अन्य देशांचे राजकीय संबंध, संयुक्त राष्ट्रे आणि संयुक्त राष्ट्रांच्या शांतता रक्षण कार्यामध्ये आपल्या देशाने दिलेलं म्हणजे भारताने दिलेलं योगदान या विषयांची चर्चा राज्यशास्त्रामध्ये करण्यात आलेली आहे. तसंच मानवी हक्कांचं संरक्षण, पर्यावरण संरक्षण, दहशतवाद यासारख्या आंतरराष्ट्रीय समस्यांची ओळख या राज्यशास्त्राच्या पुस्तकामध्ये, इतिहासाच्या पुस्तकामध्ये करून देण्यात आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व प्रकारच्या घडामोडींचं आकलन करून घेण्यासाठी आपल्याला हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे. कारण इतिहासाच्या अभ्यासाने आपल्याला भूतकाळाचं आकलन होतं आणि वर्तमानाचं भान येतं. तर राज्यशास्त्राच्या अभ्यासाने भविष्यामध्ये आपण कोणत्या दिशेने वाटचाल केली पाहिजे हे आपल्याला यासाठी कळत असतं आणि त्या दृष्टिकोनातनं
आपलं 9वीचं जे काही पाठ्यपुस्तक आहे इतिहास आणि राज्यशास्त्र हे आपल्याला अभ्यासासाठी देण्यात आलेलं आहे, तेव्हा आपण प्रत्यक्ष आपल्या विषयाकडे वळूया. आपलं इतिहासाचं पहिलं प्रकरण आहे ते म्हणजे इतिहासाची साधने. आतापर्यंत आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासलेला आहे. 5व्या, 6व्या, 7व्या इयत्तेमध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासलेला आहे. यावर्षी आपण स्वातंत्र्योत्तर कालखंडातील भारताचा इतिहासाचा अभ्यास करणार आहोत. आधुनिक काळातील इतिहासाची साधनं आणि प्राचीन आणि मध्ययुगीन इतिहासाची साधनं ही वेगवेगळी आहेत. परंतु साधना म्हणजे निश्चित काय, तर आपल्याला ज्या ज्या बाबींवरनं इतिहास कळतो त्यांना साधनं असं म्हटलं जात असतं. याच्यामध्ये अश्मयुगीन कालखंडापासून 8व्या शतकाच्या अखेरपर्यंतचा जो काही दीर्घ कालखंड आहे हा भारतीय इतिहासाचा प्राचीन कालखंड म्हणून ओळखला जातो. तर साधारणतः इसवी सनाच्या 9व्या शतकापासून भारतावर जे काही अरबी आणि तुर्कांनी आक्रमण केलं तिथून तर 18व्या शतकापर्यंतचा कालखंड हा मध्ययुगीन कालखंड मानला जातो. आणि 19व्या शतकात भारतावर जेव्हा इंग्रजांनी राज्य प्रस्थापित केलं, भारतामध्ये प्रबोधनाला सुरुवात झाली, म्हणजेच 19व्या शतकापासूनचा कालखंड हा भारतीय इतिहासाचा आधुनिक कालखंड किंवा अर्वाचीन कालखंड म्हणून मानला जातो. ही जी सगळी माहिती आहे, मग ती प्राचीन इतिहासाची असो, मध्ययुगीन इतिहासाची असो किंवा अर्वाचीन किंवा आधुनिक इतिहासाची असो, ती माहिती आपल्याला ज्या ज्या माध्यमातून कळतं ती इतिहासाची साधनं आहे. मग त्याच्यामध्ये लिखित साधनं आहेत, भौतिक साधनं आहेत, मौखिक साधनं आहेत आणि दृकश्राव्य माध्यमातील साधनं आहेत. या सर्वांमधनं आपल्याला इतिहासाची माहिती मिळत असते. आधुनिक काळामध्ये इतिहासाचा विचार करत असताना प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील साधनांची सुद्धा त्या ठिकाणी दखल घ्यावी लागते. आणि या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास लेखन करता येत असतं. तेव्हा इतिहासाची साधने पहिलं जे आहे ते म्हणजे लिखित साधने. या लिखित साधनांमधले हा जो काही भाग आहे याला संकल्पना चित्र असं म्हटलं जात असतं. हे संकल्पना चित्र आपल्याला परीक्षेसाठी विचारलं जातं. त्यामध्ये मध्यभागी काहीतरी मध्यभागी या ठिकाणी अशा प्रकारे लिखित साधनं तुम्हाला दिलेलं असेल, त्यावरून बाहेरचे सगळे आपल्याला लिहायचे आहे. साधारणतः 4 भाग किंवा 5 भाग 4 किंवा 6 विचारलेले असतात. त्याच्यातलं शक्यतो एक तुम्हाला माहितीसाठी दिलेलं असतं. याच्यामध्ये आपल्याला लिखित साधनांमध्ये वृत्तपत्रे आहेत, नियतकालिके आहेत, रोजनिशी, ग्रंथ, पत्रव्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे आणि कोशवाङ्मय ही इतिहास लेखनाची साधनं आहेत, लिखित साधनं आहेत. आता याच्यामध्ये आपण एकेका बाबीचा विचार करूया. पहिलं म्हणजे वृत्तपत्रे. आधुनिक कालखंडातील वृत्तपत्रे ही जशी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे तशी ती माहिती देणारी प्रमुख साधनं सुद्धा आहेत. 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना, विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असंच दिसत होतं. भारतात
उदारीकरण सुरू झालं साधारणतः 1991मध्ये तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव आणि भारताचे तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या प्रयत्नाने नवीन आर्थिक धोरण भारताचं राबवण्यात आलं. त्याच्यामध्ये उदारीकरण, जागतिकीकरण, मुक्त व्यापार यासारख्या धोरणांचा अवलंब करण्यात आला आणि म्हणून या उदारीकरण सुरू झालं आणि इंटरनेटचा सार्वत्रिक प्रसार सुरू झाला. छापील माध्यमांना पर्याय उपलब्ध झाला. असं झालं तरीसुद्धा मात्र प्रसार माध्यमांचं जे सामर्थ्य आहे ते अजूनही कमी झालेलं नाही आहे. आता हे जे काही वृत्तपत्र आहेत या वृत्तपत्रांमधनं आपल्याला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी, राजकारण, कला, क्रीडा, त्याचप्रमाणे साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी आपल्याला कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या गोष्टी ह्या वृत्तपत्रांमध्ये येत असतात. राष्ट्रीय पातळीवरील काम करणारे जे काही वृत्तपत्र आहेत या वृत्तपत्रांनी आपापल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. त्यांच्या विविध विषयांची माहिती देणाऱ्या पुरवण्या असतात. छापील माध्यमांच्या चळवळीमध्ये मुखपत्रे, राजकीय पक्षांची दैनिके, साप्ताहिके, मासिके, वार्षिके ही त्या ठिकाणी महत्त्वाची असतात. काही वृत्तपत्रे ही वर्षाच्या शेवटी वर्षभरातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा घेणाऱ्या पुरवण्या काढतात आणि त्याच्यातून आपल्याला वर्षभरातील प्रमुख घटना समजण्यास मदत होत असते. वृत्तपत्रांचा आपण विचार करता या वृत्तपत्रांमधनं आपल्याला कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ, प्रसार माध्यमं हे लोकशाहीचे आधारस्तंभ कशा प्रकारे आहेत, त्यांना वृत्तपत्र कशा प्रकारे सहाय्य ठरत असतं हे आपल्याला त्यावरून कळतं. हे झालं वृत्तपत्रे. दुसरा जो भाग आहे नियतकालिके. या ठिकाणी वेगवेगळ्या संस्था त्या ठिकाणी लिखित स्वरूपामध्ये नियतकालिका काढत असतं ज्याचा उपयोग इतिहास समजण्यासाठी होत असतो. काही रोजनिशा आहेत, काही दैनंदिनी लिहून ठेवल्या जात असतात, त्याच्यावरनं सुद्धा इतिहास कळतो. ग्रंथ आहेत, ग्रंथांवरनं आपल्याला माहिती मिळत असते. त्याचप्रमाणे पत्रव्यवहार, राजकीय पत्रव्यवहार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कारभारासाठी गावच्या पाटलांना पाठवलेली विविध पत्र, त्याच्यातनं तत्कालीन इतिहासाची जाणीव आपल्याला होत असते. म्हणजे पत्रव्यवहार हाही लिखित पुरावा आहे. त्यानंतर हा जो काही दुसरा महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अभिलेखागारातील कागदपत्रे. आता अभिलेखागार म्हणजे काय, तर ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणाला अभिलेखागार असं म्हटलं जात असतं. भारताचा राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली या ठिकाणी आहे, जे आशिया खंडातील सर्वात मोठं अभिलेखागार आहे. त्याचप्रमाणे सरकारी गॅझेट आहे. सरकारी गॅझेट म्हणजे प्रामुख्याने सरकार त्या ठिकाणी विविध कायदे, विविध नियम करत असतं. ते कायद्यांमधनं आपलं विविध मासिकांमधनं, नियतकालिकांमधनं प्रसारित केले जातात. त्यांचं जतन केलं जातं. त्याला सरकारी गॅझेट असं म्हटलं जात असतं. या ठिकाणी वृत्तपत्र तर सरकारी गॅझेट हा जो काही प्रवास आहे या प्रवासामध्ये आणखी एक महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे
प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया, ज्याला PTI असं म्हटलं जात असतं. आपल्या पालकांना माहिती असेल की ज्यावेळेस पूर्वी आकाशवाणीवरती बातम्या प्रसारित केल्या जायच्या तेव्हा असं म्हटलं जात असायचं PTIच्या वृत्तानुसार, म्हणजेच PTI हे विश्वसनीय वृत्तपत्रांना माहिती पुरवणारं माध्यम होतं. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व माहितीच्या घटनांचे प्राथमिक तपशील, महत्त्वाच्या विषयांवरील लेख यासाठी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया हा महत्त्वाचा स्रोत होता. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाने वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक या विषयांवरील लेख वृत्तपत्रांना पुरवलेले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केलेली आहे. साधारणतः 1990च्या दशकामध्ये PTIने टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली आणि आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी हा मजकूर अत्यंत महत्त्वाचा. मी मगाशी तुम्हाला गॅझेटबद्दलही बोललो. तर छापील माध्यमामध्ये भारत सरकारच्या प्रकाशन विभागातर्फे काढण्यात येणारे वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय असते, त्यांचा समावेश गॅझेटमध्ये केला जात असतो. माहिती आणि प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केलेला आहे. हा जो ग्रंथ आहे हा ग्रंथ संशोधन, संदर्भ, प्रशिक्षण विभागांतर्गत तयार करण्यात आलेला आहे. या ग्रंथामध्ये भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, संरक्षण, शिक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य, कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यम, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न आणि नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व विधी, युवा व क्रीडा विभाग या क्षेत्रांमधील घटनांचा आढावा सर्वसाधारणपणे या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजेच अशा माहितीच्या आधारे आपल्याला इतिहास लिहिणं शक्य होतं आणि म्हणून ही सर्व जे काही माध्यमं आहेत, मग शासनाने तयार केलेली सरकारी गॅझेट असोत, अभिलेखागारातील कागदपत्र असोत, पत्रव्यवहार, ग्रंथ, रोजनिशी, नियतकालिका, वृत्तपत्रे या सगळ्यांचा त्या ठिकाणी उपयोग हा होत असतो. ही जे काही लिखित साधनं आहे, या लिखित साधनांचा पुढचा भाग म्हणजे टपाल तिकिटे. ही जे काही टपाल तिकीटं आहेत, ही टपाल तिकीटं स्वतः काही बोलत नाहीत. स्वतः काही बोलत नसलं तरी इतिहासकार मात्र त्यांना बोलके करतात. भारत स्वतंत्र झाल्यापासनं म्हणजे 1947 पासून ते आज तागायत टपाल तिकिटांमध्ये विविध बदल घडून आलेले आहेत. मग त्याच्यामध्ये तिकिटांच्या आकारातील वैविध्यता असेल, विषयातील नाविन्य असेल, रंगसंगती असेल, या सर्वांमुळे टपाल तिकीटं आपणास बदलत्या काळाविषयी माहिती सांगत असतात. टपाल खातं जे आहे हे राजकीय नेत्यांवरती, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर किंवा एखाद्या घटनेच्या रौप्य म्हणजेच 25 वर्ष, सुवर्ण म्हणजे 50 वर्ष, अमृत महोत्सव म्हणजे 75 वर्ष, शतक म्हणजे 100 वर्ष, तर काही द्विशतक, त्रिशतक निमित्त ही तिकीटं त्या ठिकाणी काढली जात असतात. त्यावरनं आपल्याला इतिहासाची चांगल्या प्रकारे माहिती होत असते
आणि म्हणून टपाल तिकीट हा इतिहासाचा महत्त्वाचा मौल्यवान असा ठेवा आहे. तेव्हा माहीत आहे का तुम्हाला 1977 भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलेलं होतं. कारण जाल कपूर हे टपाल तिकीट या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबामध्ये जन्मलेल्या कूपर यांनी इंडिया स्टॅम्प जर्नलचे संपादन केलं. भारतातील पहिल्या टपाल तिकीट संग्रह ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केलेली होती आणि या विषयावर पुढे त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहे. जागतिक पातळीवरती तिकिटांचा अभ्यास नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचं योगदान समजण्यास त्यांच्यावर काढलेलं हे जे काही तिकीट आहे हे त्यांच्यावर काढलेलं हे टपाल तिकीट अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. म्हणजे अशा प्रकारे टपाल तिकिटाचंही महत्त्व त्या ठिकाणी आहे. या ठिकाणी टपाल तिकिटांबरोबर आणखी एक भाग राहिलेला आहे, तो म्हणजे कोश वाङ्मय. आता हा जो काही कोश वाङ्मय आहे या कोश वाङ्मयांमधनं आपल्याला विविध प्रकारची माहिती त्या ठिकाणी मिळत असते. या माहितीवरनं आपल्याला प्रामुख्याने विविध जे काही शब्दकोश आहेत या शब्दकोशांवरनं आपल्याला विविध माहिती मिळत असेल. त्यांनाच कोश वाङ्मय असं म्हटलं जात असतं. असे अनेक शब्दकोश आहेत, त्याच्यावरनं आपल्याला प्राचीन इतिहासाची माहिती मिळते, मध्ययुगीन इतिहासाची माहिती मिळते आणि अर्वाचीन इतिहासाची सुद्धा माहिती मिळते. अशा प्रकारे हे लिखित साधनं आहेत. त्यानंतर भौतिक साधनं, या भौतिक साधनांचा आपण पुढच्या व्हिडिओमध्ये विचार करू. तेव्हा तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काही शंका असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. धन्यवाद.